अण्णांचा सूर्यास्त. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन. मराठी, हिंदी चित्रपट, वेब सिरीज, नाटक व मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते व 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जयंत सावरकर यांचे सोमवारी दिनांक 24 जुलै रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मला, मुलगा कौस्तुभ, सून सुवर्णा व सुषमा या 2 मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी 12 वाजता ठाण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले असून तत्पूर्वी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव गडकरी रंगायत येथे ठेवण्यात आले होते. यावेळी सर्वच क्षेत्रातील कलाकार, ठाणेकरांनी सावरकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व आदरांजली वाहिली. वयातही ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होते. मात्र मधुमेहाचा त्रास जाणवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांचे निधन झाले. अलीकडेच त्यांनी आई कुठे काय करते या मालिकेत मामांची तर समांतर या वेबसिरीजमध्ये ज्योतिष्याची भूमिका साकारली होती. 100हून अधिक मराठी नाटकात तसेच अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वात 7 दशकाहून अधिक काळ कार्यरत असलेले जयंत सावरकर यांना सर्वजण अण्णा म्हणत. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी सिनेसृष्टी, नाटक आणि मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे. खरं तर अण्णांच्या म्हणजे जयंत सावरकरांच्या अनेक आठवणी अभिनय कट्ट्याशी निगडीत माझ्या आहेत. अभिनय कट्ट्याची सुरुवात होऊन आज 13 वर्ष झाली, पण त्याच्या आधीचा प्रवास आणि अण्णांचा असलेला डोक्यावरचा हात, मला असं वाटतं ही खूप गोष्ट महत्त्वाची आहे अभिनय कट्टा सुरू करण्यासाठी. अभिनय कट्ट्याच्या प्रवासात प्रत्येक वेळेला जेव्हा विक्रमी असं काहीतरी काम होत होतं तेव्हा त्याचे साक्षीदार आशीर्वाद देण्यासाठी अण्णा नेहमी आले. मग तो 200वा कट्टा असेल, 300वा असेल, 400वा असेल, अनेक अशा आठवणी आहेत. मराठी भाषा दिनाच्या आहेत, पण त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आजच्या कलाकाराला, खरं तर तरुण पिढीला आहेत, की अतिशय असामान्य काम करूनसुद्धा सामान्य कसं राहायचं आणि नेहमी हसतमुख असणं, शिस्तीचं पालन करणं. 7 वाजता 6 वाजताचा कट्टा असेल तर 5:30 वाजता जाणं यायचे. धावपळ सगळ्यांची व्हायची, पण तेव्हा लक्षात यायचं इतकं दिग्गज व्यक्तिमत्व का होऊ शकतं. आणि त्यांच्या ह्या सगळ्याच कृतीला खरं तर नाट्य, मालिका, चित्रपट इतकं वर्ष काम करणं, मला असं वाटतं अधिराज्य गाजवणं. छोट्या छोट्या भूमिकेतून खरं तर त्यांनी ते दाखवून दिलं की तुम्ही किती लांबी भूमिकेची असते ती न बघता ती त्याची डेप्थ आपण ठरवायची असते, आणि ते त्यांच्या कामानं त्यांनी दाखवलं. म्हणजे अभिनेता म्हणून तर अण्णा खूप ग्रेट होतेच किंवा ते राहतीलच कायम, पण एक माणूस म्हणून कसा असायला पाहिजे हे नाट्य, मालिका आणि चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांसाठीचं एक जिवंत उदाहरण आहे. नाही, अण्णा म्हणजे अण्णा इतक्या लवकर जातील किंवा अण्णांचं इतकं लवकर जाणं हे खरं धक्कादायक आहे. यासाठी की अण्णासारखा या वयातला इतका फिट असलेला माणूस मी आजपर्यंत कोणी बघितलाच नाही. अण्णा जेव्हा आम्हाला भेटायचे ना, आम्ही त्यांना अण्णू म्हणायचो प्रेमाने. अण्णू यासाठी म्हणायचो की ते आम्हाला आमच्या मित्रांसारखेच असायचे. त्यांनी कधीच असं हे केलं नव्हतं की तुम्ही माझ्यापेक्षा लहान वयाने आहात, जरा रिस्पेक्ट ठेवा, असं बोला, उठून, अजिबातच नाही. एकदम मित्रासारखे अण्णा होते. आणि अण्णांना नेहमी भेटले की असं वाटायचं की एनर्जी आजूबाजूला क्रिएट होती. तर कितीही वाजले असो, सकाळची गोष्ट असो, रात्रीची गोष्ट, अण्णा एकदम फिट अँड फाईन. आमच्या सगळ्यांसाठी खरं तर ते वडिलांच्या सारखेच होते, कारण इतका दीर्घकाळ रंगभूमीवरती, रंगभूमीच्या वेगवेगळ्या बदलांमध्ये काम करणारा कदाचित एकमेव कलाकार असेल आत्ताच्या काळातला. अण्णांनी संगीत रंगभूमीपासून अगदी आत्ताच्या नवीन रंगभूमीपर्यंत सगळ्या नाटकाच्या बदलत्या प्रवाहांमध्ये काम केलं आहे. जुन्या काळातल्या लोकांपासून ते अगदी आत्ताच्या तरुण पिढीपर्यंत प्रत्येकाबरोबर अण्णांनी काम केलं आहे, आणि प्रत्येकाबरोबर अण्णांचे ऋणानुबंध फार कमालीचे होते. एकतर अतिशय ऊर्जा असलेला असे कलावंत होते अण्णा, आणि कुठल्याही पिढीबरोबर जुळवून घेताना त्यांना कधीच त्रास पडला नाही. ते प्रत्येकाच्या वयाचे होऊन त्याच्याबरोबर संवाद साधायचे. मी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम केलं तेव्हा ते माझ्या वडिलांच्या भूमिकेत होते. मग आम्ही एक नाटक केलं एका CD साठी, त्याच्यातही ते माझ्या वडिलांच्या भूमिकेत होते. मग आम्ही अजून एक नाटक केलं अभिराम भडकमकरचं, त्याच्यात एका वृद्धाश्रमात मी जातो, त्याच्यात ते एक अत्यंत खऱ्या अर्थाने खोडकर असे ते वृद्ध होते. तर वेगवेगळ्या टप्प्यांवरती अण्णांबरोबर मी वेगवेगळ्या प्रकारे काम केलं आहे. आणि
मी एखादा कार्यक्रम करत असताना मी जर त्यांना कधी विचारलं की अण्णा मी अशा प्रकारचे काहीतरी करतोय, त्याच्यात मला गडकऱ्यांच्या नाटकातलं स्वगत घ्यायचं आहे, पण मला ती भाषा येत नाही बोलता, किंवा मी तसं कधी काम केलं नाही, तर तुम्ही माझ्याकडनं करून घ्याल का? तर ते ठाण्यावरनं दादरला येऊन माझ्याकडनं तालीम करून घ्यायचं, त्याच्यात त्यांचा काही स्वार्थ नव्हता. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यात प्रचंड पावसातही शिवप्रेमींची स्वराज्य ॲट 350 कार्यक्रमाला उत्स्फूर्त गर्दी. 250व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजित स्वराज्य ॲट 350 व्याख्यानमालेच्या शुभारंभीय कार्यक्रमाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शिवबीज पेरणारा अनोखा उपक्रम स्वराज्य ॲट 350 व्याख्यानमालेचा शुभारंभीय कार्यक्रम दणक्यात साजरा. आजच्या काळात उत्तम साहित्य संपदा, उत्तमोत्तम कार्यक्रमातून शिवविचार जनमानसात पोहोचावे या हेतूने निलेश वसंत गायकवाड, संस्थापक व्यास क्रिएशन ग्रुप ऑफ कंपनीज, सप्तेश चौबळ, संस्थापक वन आईड ऑक्टोपस स्टुडिओ आणि निनाद प्रधान, संस्थापक मराठीसृष्टी.com यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज ॲट 350 हा व्याख्यानमालेचा उपक्रम पुढील वर्षभर होणार आहे. अभिनव संकल्पनेचा शुभारंभ रविवारी दिनांक 23 जुलै 2023 रोजी सहयोग मंदिर ठाणे येथे शिवप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाला. आजचा कार्यक्रम शिवप्रेमी साहित्यिक व विद्यार्थ्यांसाठी महापर्वणी होती. या कार्यक्रमाला राजनी वुमन वेलफेअर असोसिएशन आणि फॅमिली कट्टा यांचे विशेष सहकार्य लाभले. हिंदवी स्वराज्याच्या 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त पहिले व्याख्यान नरवीर तानाजी यांची शौर्यगाथा या विषयावर ऐतिहासिक लढायांचे अभ्यासक आणि प्रमुख व्याख्याते विंग कमांडर शशिकांत ओक यांनी सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्रशांत ठोसर, सुप्रसिद्ध व्याख्याते, शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक व माननीय शंतनू खेडकर, कोषाध्यक्ष, राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. आपल्या मनोगतात व्यास क्रिएशन ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक निलेश गायकवाड यांनी व्यासच्या प्रवासासोबत पुढील वर्षभरात अशा प्रकारचे कार्यक्रम दरमहा होणार आहेत असा संकल्प शिवप्रेमी श्रोत्यांसमोर मांडला. स्वराज्य ॲट 350 या उपक्रमाचे आयोजन करत असतानाचे अनुभव व त्यामागची भूमिका प्रमुख पाहुणे माननीय प्रशांत ठोसर आणि माननीय शंतू खेडकर यांनी आपल्या मनोगतातून मांडली. स्वराज्य ॲट 350 हा कार्यक्रम करताना आम्हाला निश्चितच खूप आनंद होतोय, आनंद झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी संकल्पना 350 वर्षापूर्वी मनात आणली, जिजाऊंच्या आशीर्वादाने ती पूर्ण केली आणि संपूर्ण हिंदुस्थानाला, मराठ्यांना एक आपलं स्वतःचं एक राज्य मिळालं. त्या घटनेला आता 350 वर्ष होत आहेत आणि ते संपूर्ण महाराष्ट्राने, मराठी माणसाने, शिवप्रेमीने साजरं करावं अशा हेतूने हा कार्यक्रम आज सुरू केला. हा शुभारंभाच्या कार्यक्रमाला सर्व मान्यवरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. वाचकांनी, श्रोत्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. असाच कार्यक्रम वर्षभर आम्ही करणार आहोत.
व्यास क्रिएशनची शूर आम्ही सरदार स्वराज्याचे शिलेदार अशी ही जी सिरीज गेली 3 वर्षापासून आम्ही पुस्तकांच्या द्वारे केलेली आहे, त्याच्यातच हा एक भाग म्हणून आम्हाला या कार्यक्रमातनं हा विषय पुढे नेण्यासाठी जास्ती प्रोत्साहन मिळतं आहे. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, प्रत्येक पालकापर्यंत शिवाजी महाराजांचे त्यांचे मावळे पोचावेत याकरता आम्ही संपूर्ण वर्षभर प्रयत्नशील राहू. धन्यवाद. ठाण्यामध्ये मला आपण बोलवलं, आणखीन या सगळ्या प्रेक्षक वृंदासमोर या एवढ्या मोठ्या स्वरूपात नरवीर तानाजी यांची शौर्यगाथा हा कार्यक्रम मला सादर करायला जिथे दिला, म्हणून मी सगळ्या ह्या तुमच्या कार्यकारी लोकांचे आणि इथे सगळ्यांनी भाग घेणाऱ्यांचे धन्यवाद मानतो. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. इशालवाडीतील बचत कार्य संपवून ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे 25 जवान ठाण्यात परतले. 5 दिवस रेस्क्यू ऑपरेशन पार पडल्यानंतर जवान परतले. ठाणेकरांतर्फे कौतुकाची थाप. इशाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत 27 जणांनी आपला जीव गमावला. मात्र या मृतकाचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यातून अनेक बचाव दल घटनास्थळी दाखल होऊन युद्धपातळीवर काम करत होते. या बचाव कार्यासाठी ठाण्यातून देखील आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे 25 जणांचे एक पथक दाखल झाले होते. या पथकाने 5 दिवस युद्ध पातळीवर कार्य करून अनेक मृतदेह बाहेर काढले, तर 12 तासांच्या आत एका महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात देखील या ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे. या बचाव कार्यादरम्यान या जवानांच्या पायांना मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत. या ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या स्पेशल फोर्सच्या पथकाने कर्तव्यदक्ष राहून केलेल्या कौतुकास्पद कार्याबद्दल ठाणेकरांनी कौतुक केलं आहे. आज त्यांचा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला. पत्रकारांशी बोलताना यावेळी सचिन दुबे, वरिष्ठ जवान आपत्ती व्यवस्थापन कक्ष व यासीन तडवी, उपअधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी अधिक माहिती दिली. माझं नाव यासीन तडवी, मी आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अधिकारी आहे आणि आपले महापालिकेचे माननीय आयुक्त साहेब आणि उपायुक्त मुख्यालय आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी त्यांच्या आदेशान्वये आपली TDRF टीम खालापूरच्या जी घटना घडलेली होती त्या घटनेसाठी यांना तिथे पाठवण्यात आलं होतं आणि यांनी 3 दिवस उत्तम प्रकारे आपले मेहनतीने लोकांचं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, बॉडी काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उत्कृष्ट प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. 19 तारखेला माझं नाव सचिन शरद दुबे, TDRF सिनियर जवान. आपल्याला 19 तारखेला रात्री 1 वाजता माननीय उपायुक्त श्री गोदेपुरे साहेब आपत्ती व्यवस्थापन आणि नरेशजी म्हस्के माजी महापौर साहेब यांनी आपल्याला रात्री 1 वाजता कॉल करून कळवले की चौक खालापूर या ठिकाणी इरशाळवाडी इथे एक दरड कोसळली आहे. तर आपली टीम त्या दिवशी महाडला होती. तर महाडवरून आपण रात्री 1 वाजता इरशाळवाडी या ठिकाणी जाण्यासाठी निघाल्यानंतर आपण सकाळी 6 वाजता पोहोचलो. तर रस्त्यात खूप साऱ्या TDRFच्या टीमला पोहोचण्यासाठी अडचणी आल्या. जी आंबी नदी होती, महाडवरून येताना पाली मार्गे जो रस्ता होता त्या आंबी नदीवरून आपण जेव्हा पास होत होतो तर नदीचं पाणी पूर्ण हे रस्त्यावरती आलेलं होतं. त्या रस्त्यामधून आपण वाट काढत TDRFची बस रेस्क्यू करत आपण सकाळी 6 वाजता इरशाळगड या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपले TDRFचे जेव्हा 6 वाजता इरशाळगड चढण्यासाठी सुरुवात केली तर 7:30 दीड तासात आपले TDRFचे सर्व जवान हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर अतिशय विदारक असं दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर होतं. समोर सगळा फक्त डोंगर दिसत होता. डोंगरावरून जो गाळ स्प्रेड झालेला होता तो गाळ फक्त 4 ते 5 घरं दिसत होते, बाकी सगळा गाळच त्या ठिकाणी दिसत होता. तर त्यातून आपण रेस्क्यू करायला 7:30 पावणे 8ला सुरुवात केली. तर त्या दिवशी पूर्ण दिवसभरात आपण रेस्क्यू करून असे एकूण 5 दिवस आपण त्या ठिकाणी रेस्क्यू केलं. 4 दिवसात आणि 12 तासानंतर TDRFच्या टीमला एक जखमी
व्यक्ती बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. रामी पारधी 60 वर्षाची ती लेडीज होती. तिला आपण यशस्वीरित्या त्या ठिकाणावरून बाहेर काढलं. जखमी व्यक्तीला कोणत्याही प्रकारची इजा न होऊन देता आपण त्या ठिकाणावरून यशस्वीरित्या जखमी व्यक्तीला बाहेर काढलं. 12 तासानंतर TDRFची टीम. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांची भेट. आंबिवली येथील नेपच्यून स्वराज्य प्रकल्पाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. नेपच्यून डेव्हलपर्सच्या रामराज्य स्वराज या कल्याणजवळील आंबिवली येथील प्रकल्पात प्रचंड मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. या गैरव्यवहारात भागीदार बांधकाम व्यावसायिकांच्या सोबत काही बँकाही सहभागी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. या प्रकल्पात घर घेणाऱ्या निम्न मध्यमवर्गीय ग्राहकांची प्रचंड मोठी फसवणूक झाली असून घर ताब्यात न येताही अनेक वर्षांपासून त्यांचे बँकांचे हप्ते कापले जात आहेत. या सर्व पीडित घर खरेदीदारांना न्याय मिळावा आणि फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी किरीट सोमय्या यांनी ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत काही पीडित ग्राहक सुद्धा उपस्थित होते. बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती देतानाच बँकांचा सहभाग लक्षात घेता दिल्लीत जाऊन अर्थ विभागाचे अधिकारी आणि अर्थ मंत्रालयातही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे राज्य शासनाकडेही याचा पाठपुरावा करणार असून पीडितांना न्याय मिळेपर्यंत याचा पाठपुरावा करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. यावेळी पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या माजी खासदार यांनी अधिक माहिती दिली. येथील धर्मेश जैन आणि नेपच्यून बिल्डर नयन भेदा या प्रकल्पातील 4,000 सदनिका धारक ज्या होम बायरनी पैसे दिले, बिल्डर गायब, बँकर लापता, घराचा पत्ता नाही. पण ह्या सगळ्या मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय लोकांचा खात्यातून EMI कापला जातोय. या विषयासंदर्भात सुमारे 50 होम बायर सोबत आज ठाणे पोलीस कमिशनरची चर्चा झाली. त्यांनी गुन्हा दाखल करण्याचं मान्य केलं आहे. काही दिवसात आम्ही डिटेल FIR इथे सबमिट करणार आणि जे हे स्मॉल मध्यमवर्गीय ज्यांनी पैसे देऊन घराचा पत्ता नाही पण दर महिन्याला पैसे कट होत आहेत त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने मी धडपड करणार आहे. उद्या मी या विषयासाठी दिल्लीला जात आहेत. फायनान्स राज्यमंत्रीपासून बँकिंग सेक्रेटरी यांची भेट घेणार, यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करणार.